एक महत्त्वाची बातमी येते। नारायण राणेंच्या प्रचार रॅलीमध्ये किरण सामंत हे सहभागी झालेले आहेत। किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी या लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते आणि आता ते सुद्धा नारायण राणेंच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर नेमका महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा काल परवापर्यंत सुरू होती। मात्र नारायण राणे यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी जाहीर झालं। ही जागा जी आहे ती शिवसेना शिंदे गटच लढवणार असा आग्रह धरला जात होता। मात्र नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली। किरण सामंत या जागेसाठी इच्छुक होते। आता त्यांची नाराजी काहीशी दूर झालेली आहे आणि ते स्वतः आता या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले। प्रतिसाद अतिशय उत्तम मिळत असून महायुतीचा उमेदवार विजयी होणार। सामंत साहेब आणि राणे यांचं एक वेगळं नातं म्हणाले राणे साहेब, या निवडणुकीत ते अधिक घट्ट होईल का? नक्कीच। नारायण राणेंच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी महायुतीकडून काय असेल? ज्या पद्धतीने मी माझ्या प्रचाराची रणनीती ठरवली होती त्याच पद्धतीने या प्रचाराची रणनीती करेन। आता सगळे संभ्रम दूर झाले का सगळ्या गोष्टीमुळे? संभ्रम कालच दूर झाले। नेमकी काय चर्चा झाली काल राणे कुटुंब आणि सामंत कुटुंबामध्ये? मी मॅच्युअर्ड आहे त्यामुळे ती जाहीरपणे बोलणार नाही। या संदर्भात आता नेमकी पुढची स्ट्रॅटेजी काय असणार? किती मताने विजयी होतील नारायण राणे साहेब? जास्तीत जास्त मताने। किरण सामंत सर स्वतः या ठिकाणी रॅलीमध्ये हजर झालेले पाहायला मिळतात आणि नारायण राणे यांच्या विजयाची खात्री त्यांनी या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।